नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता जीवा आणि नंदिनी एकत्र बोलत बसलेले असतात. त्यावेळी नंदिनीला अचानकच रडू कोसळतं. नंदिनी म्हणू लागते, जीवा तुम्ही कधी मला सोडून जाणार नाहीत ना, आणि आपल्यात कधी दुरावा येणार नाही ना, कारण मला या गोष्टीची खूपच भीती वाटते. तर जीवा बोलतो, नाही ग नंदिनी, हे कधीही शक्य नाही. तुला आणि मला कोणीही बाजूला लांब लांब करू शकत नाही. हे ऐकून नंदिनीला मात्र थोडासा धीर येतो आणि ते दोघेही झोपी जातात. झोपी गेल्यानंतर अचानक त्यांच्या दोघांची फ्रेम खाली पडते आणि ती फ्रेम खाली पडून तुटते. आता हा कुठला संकेत आहे हे आपल्याला चांगलंच समजलं असेल. आता आर्या नावाचं वादळ लवकरच जीवाच्या आयुष्यात आणि नंदिनीच्या आयुष्यात घुसणार की काय हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे काव्या आणि पार्थ बोलत असतात. त्यावेळी काव्या पार्थला म्हणते की मला आणि नंदिनी ताईला दोघांनाही तुमच्यासारखे चांगले नवरे भेटले, पण आता आर्याला देखील चांगला नवरा मिळाला आणि तिचं देखील चांगल्या मुलाशी लग्न झालं म्हणजे मिळवलं. आता आपल्याला ह्या कामासाठी आपल्याला प्रयत्न करायला हवे. तर पार्थ देखील म्हणतो, हा ठीक आहे, नक्कीच आपल्याला त्या गोष्टीसाठी आपल्याला प्रयत्न करायला हवे. आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.